नमस्कार, मी जया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या विशेष भागामध्ये. सध्या मी आलेले आहे टोटल वेलनेस क्लब मध्ये. हो, तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय आणि तो म्हणजे जिम. आता सध्या ट्रेंड पण आहे, फॅशन म्हणून पण लोक जात असतात आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की जिमच्या बाबतीत लोकांचे गैरसमज सुद्धा आहेत. पण नेमकं जिम मध्ये आल्यानंतर त्याचे काय फायदे असू शकतात, कशा पद्धतीने जिम केलं तर ती आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरू शकते, या सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहे तर टोटल वेलनेस क्लबचे आदरणीय विशाल पेटकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू मॅम. नमस्कार. सर, मला आधी तर जाणून घ्यायचं आहे की एवढ्या सगळ्या जिम असताना टोटल वेलनेस क्लब मध्ये काय विशेष आहे? टोटल वेलनेस क्लब हे जो जिम आहे आमचा प्रशस्त एरिया आहे. सोबतच आमचे क्वालिफाईड ट्रेनर्स आहेत जे की खूप वर्षापासून याच्यामध्ये कार्यरत आहेत. आणि अकोल्यामध्ये आमच्या 2 अशा मोठ्या ब्रांचेस आहेत. एक ब्रांच आमची मराठा नगरला आहे, रामदास पेठला, आणि दुसरी ब्रांच आमची जुडिओच्या वर आहे. सर, आता जशा पद्धतीने जिमच्या बाबतीत बोललं जात असतं की जिमच्या बाबतीत लोकांचे बरेचसे गैरसमजही आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो असतो ट्रेनरचा. ते नेमकं आपल्याकडे कशा पद्धतीचे ट्रेनर्स उपलब्ध आहेत? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे क्वालिफाईड ट्रेनर्स आहेत ज्यांनी वेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेलं आहे. जसं की फिटनेस ट्रेनिंगमध्ये घेतलेलं आहे, मल्टीफंक्शनल ट्रेनिंगमध्ये, न्यूट्रिशन, त्यानंतर रिहॅब, म्हणजे कोणाला इंजुरी वगैरे काही झाली तर इंजुरीसाठी पण आमच्याकडे स्पेशल कोच आहेत. अशा प्रकारे आम्ही सर्वांना फिटनेस लेवल वाढवण्यासाठी मदत करतो. सर, टोटल वेलनेस क्लबच्या बाबतीत जर बोललं गेलं तर आतापर्यंत तर खूप छान रेकॉर्ड एवढ्या वर्षात राहिलेला आहे. पण ह्यातही सगळ्यात महत्त्वाचं असतं जिममध्ये की एक सेफ आणि एक प्रीमियम एन्व्हायरमेंट लोकांना असलं पाहिजे. तर TWCच्या बाबतीत काय सांगाल? TWC हे एक फॅमिली आहे. जे की आमच्याकडे क्लायंट्स येतात ते इथे आल्यावर लेडीज असो की जेंट्स असो ते खूप फॅमिलियर सारखे राहतात. आणि आम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतो त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं इन्व्हॉल्युशन असते आणि लेडीज इथे खूप सेफ फील करतात. जे की आम्ही आमच्या काही रूल्स अँड रेग्युलेशन शिस्त आहे, त्यामुळे खूप चांगलं एन्व्हायरमेंट इथे आहे. क्लायंट मोकळ्या वातावरणात चांगलं वर्कआउट करू शकतो. सर, TWCला आता एवढी वर्ष झालेली आहेत, 9 वर्ष पहिल्या ब्रांचला झाली आहेत, आता इकडे सुद्धा दुसऱ्या ब्रांचला आता चांगला रिस्पॉन्स येतोय लोकांचा. पण TWCच्या बाबतीत आणखी काय काय उपक्रम राबवले जातात? TWC मध्ये आपण टोटल जसं की आपण 75 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये बरेच चांगल्या लोकांना रिझल्ट्स मिळाले. सोबतच आम्ही मॉन्सून मॅरेथॉन, त्यानंतर आम्ही डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आणि असे बरेचसे काही उपक्रम राबवत राहतो, ज्याच्यामुळे क्लायंटचं फिटनेस लेवल वाढवण्यासाठी त्यांना एक प्रेरणा मिळते. बिलकुल. तर हे जे उपक्रम राबवले जातात हे काही ठराविक काळामध्ये राबवले जातात, जसं मॉन्सूनमध्ये असेल किंवा विंटरमध्ये, तर कशा पद्धतीचं नियोजन असतं? हो, नियोजन हे मॉन्सूनमध्ये जसं की मॉन्सून मॅरेथॉन घेतले जाते. विंटरमध्ये आम्ही क्रिकेट लीग वगैरे घेतो. तर डिपेंड असते वेदरवर. बाहेरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात आम्ही ह्या क्लायंटच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबानेच आणि मला ॲक्टिव्हिटी वाटतं बाहेरच्या घेतो. लोकांचा याच्यामध्ये सहभाग राहत असेल. या व्यतिरिक्त म्हणजे जिमच्या मेंबर्स व्यतिरिक्त पण लोक सहभाग घेतात. हो, जिमचे मेंबर्स तर येतातच आणि सोबतच जसे की त्यांचे फॅमिली, फ्रेंड्स वगैरे ते पण खूप आवडीने याच्यात सामील होतात. तर साधारणतः आता किती वर्ष झालेले आहेत पहिल्या ब्रांचला आणि दुसऱ्या ब्रांचला? पहिल्या ब्रांचला आम्हाला 9 वर्ष झालेले टोटल आणि नवीन ब्रांचला 6 महिने झालेले आहेत. आणि सेकंड ब्रांचला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. फर्स्ट ब्रांच आम्ही सक्सेसफुली रन केली आहे. त्यानंतर सेकंड ब्रांचमध्ये आता नवीन इक्विपमेंट्स, बुलरॉक कंपनीचे, ब्रँडेड कंपनीचे इक्विपमेंट्स आणि सोबतच BH कंपनीचे इंटरनॅशनल सेटअप आपल्याकडे आहे. आणि सर, तुम्ही जसं म्हटलं की तुमच्याकडे वेल ट्रेन्ड असे ट्रेनर्स आहेत, तर नेमके काय काय यांचे सर्टिफिकेशन कोर्सेस झालेले आहेत की यांचं म्हणजे कुठल्या बेसिसवरती आपण ट्रेनरला सिलेक्ट करतो? आपले जे ट्रेनर्स आहेत ते सर्टिफाईड आहेत. त्यांनी न्यूट्रिशन कोर्सेस केलेले आहेत, त्यांनी इंजुरीशी रिलेटेड कोर्सेस केलेले आहेत आणि खूप वर्षापासून 9 वर्षापासून कार्यरत असलेले ट्रेनरची चांगली टीम आपल्याजवळ आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांना जर काही ऑर्थोशी रिलेटेड इश्यू असले तर मला वाटतं ट्रेनर त्यांना गाईड करतात. हो, आपल्याकडे ट्रेनरला पूर्णपणे इंजुरीजचे नॉलेज आहे. त्याच्यानंतर आम्ही रिहॅब वगैरे ट्रेनिंग देतो आणि बऱ्याच लोकांना चांगले रिझल्ट्स आहेत. अच्छा. आणि सर, आता पहिली ब्रांच ज्या वेळेला तुम्ही सुरू केली होती, 9 वर्ष त्या ब्रांचला हो. झालेली आहे. तो तिथला तुमचा कसा राहिलेला आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? आमचा पहिला 9 वर्षाचा प्रवास खूप चांगला झाला. त्याच्यामध्ये आम्हाला क्लायंट्स आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला. आम्ही नवीन-नवीन इव्हेंट्स घेतले आणि क्लायंट्स वाढत गेले आमचे. तर एका वेळेनंतर आम्हाला असं वाटलं की आता TWC 2 ची गरज आहे. त्याच्यामुळे सेकंड ब्रांचचं
ओपनिंग केलेलं आहे. आणि आता हे सेकंड ब्रांचला तुम्ही म्हणताय की साधारणतः 6 महिने झालेले आहेत आणि लोकेशन खूपच सुंदर आहे ही. आणि ह्या लोकेशनला सेट करत असताना इथल्या लोकांचं म्हणजे लोकांकडून तुम्हाला डिमांड होती की तुम्ही ठरवलं होतं की या ब्रांचलाच करायचं? सेकंड ब्रँचची डिमांड होती, कारण की बरेचदा आमचा मॅक्झिमम क्राऊड हा गोरक्षण, त्यानंतर मलकापूर, दुरून दुरून आमच्या जिमला लोक यायचे. पण मॅक्झिमम लोकांचं असं म्हणणं होतं की एक सेंटर ऑफ सिटी जवळपास एका ठिकाणी आपलं अजून एक लोकेशन असायला पाहिजे, आणि त्यांची खूप इच्छा होती. म्हणजे क्लायंटच्या डिमांडवर हे सेकंड ब्रँचचं ओपनिंग झालेलं आहे. थँक्यू सो मच सर, आमच्यासोबत चर्चा केली. आणि फक्त एवढ्यावरती अजून झालेली नाहीये, तर टोटल वेलनेस क्लबच्या बाबतीत आणखी जाणून घेण्यासाठी दिनेश सर आपल्या सोबत असणार आहेत, तर आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूया. थँक्यू सो मच.